नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी IAS पंकज गाडवे आपलं सर्वांचं मिशन IASच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, MPSC गट क ग्रुप सी ची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे। आणि 450 ते 500 जागा व्हेकंट असताना सुद्धा RTO AMVI ची एकही जागा नाही आहे। खूप मोठी निराशा आहे विद्यार्थी मित्रांनो। मी स्वतः एक मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि माझ्या बाकीचे जे मेकॅनिकल इंजिनियर्स आहेत आपल्या राज्यातले, माझे जे भाऊ बहीण मेकॅनिकल इंजिनियर्स आहेत, ऑटोमोबाईल इंजिनियर्स आहेत, त्यांच्यासाठी मला वाईट वाटतंय की इतक्या जागा व्हेकंट असताना सुद्धा म्हणजे गेले 4 ते 5 वर्ष विद्यार्थी वाट बघत आहेत। AMVI ची जी लास्ट जाहिरात आली होती ती 2020 ला आली होती। त्यानंतर तुम्ही बघितलं स्टेट गव्हर्नमेंटमध्ये मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईलसाठी किती रिक्रुटमेंट झालेली आहे। एक WRD ची जाहिरात आली होती, MPSC मार्फत ज्या 60-70 जागा भरल्या गेल्या होत्या। त्यानंतर ZP नगर परिषद आणि BMC तर मी यामध्ये काउंटच करत नाही, कारण की तो सिलेबस जर बघितला तर ते इलेक्ट्रिकल मेकॅनिकल त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकलचाच 60 to 70% सिलेबस आहे। तर एकही जागा या वर्षीच्या जाहिरातीत नाही आहे। गेले 4 ते 5 दिवस विद्यार्थी खूप निराश झालेले आहेत। काही विद्यार्थी खुश आहेत ज्यांचा काही त्यांना स्क्रॅचपासून झिरोपासून तयारी करायची आहे, परंतु जे विद्यार्थी गेले 2-3 वर्ष वाट बघून आहेत की कधी AMVI ची जाहिरात येईल, ज्यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं होतं 2020 साली 2017 साली, बरेच विद्यार्थी आहेत ज्यांचं आता लास्ट इयर म्हणजे एलिजिबिलिटी एज क्रायटेरिया जो आहे तो आता त्यांचं हे लास्ट वर्ष आहे। परत पुढच्या वर्षी त्यांना फॉर्म भरता येणार नाही कारण एज क्रायटेरियामध्ये ते बसणार नाही। असेही भरपूर विद्यार्थी आहेत। तर आज हा जो व्हिडिओ बनवायचा जे रिझन आहे, सर्वांना माझी एकच विनंती आहे, एक मनापासून रिक्वेस्ट आहे, जे पण आपल्या राज्यातले मेकॅनिकल इंजिनियर्स आहेत त्या सर्वांपर्यंत वेळ आहे आता, तुम्हाला सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे। आपण उद्या 10 ऑक्टोबर सकाळी 10 वाजता ट्विटर कॅम्पेन करणार आहोत। काय काय हॅशटॅग असणार आहे, कुणाकुणाला टॅग करायचा आहे ते सगळं मी तुम्हाला सांगेल, परंतु त्यापूर्वी माझी सर्वांना विनंती आहे, तर बरेच बघा युनिटी फार इम्पॉर्टंट आहे। सर्वांनी एकत्र येणं, एकाच प्लॅटफॉर्मवर येणं फार गरजेचं आहे, हे लक्षात घ्या, तरच ती गोष्ट शक्य आहे। कारण आपला जो क्राऊड आहे हा काय राज्यसेवा झालं किंवा SSC JEE सारखा मोठा क्राऊड नाही आहे। हे एकतर आपल्या स्टेटमध्ये स्पेसिफिक मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल आहे, त्यात पण जे विद्यार्थी आहेत बरेचसे विद्यार्थी सिरियस नाही आहेत। बऱ्याचशा विद्यार्थ्यांची इच्छा आहे की पुढच्या वर्षी जाहिरात यावी, परंतु मी माझा पूर्ण स्टँड आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांना खरंच वाटतं की ह्याच वर्षी जाहिरात आली पाहिजे। आणि जे विद्यार्थी गेले 2 ते 3 वर्षांपासून तयारी करत आहेत, बरेचसे फोन आले मला गेले 4 ते 5 दिवस की सर आपण प्रयत्न करूयात। माझ्या परीने मी गेले 4 ते 5 दिवस जितकं शक्य होईल तितके प्रयत्न करतोय। जे पण संबंधित अधिकारी असतील किंवा मंत्री असतील त्यांना संपर्क करण्याचा मी प्रयत्न करतोय, त्यांची अपॉइंटमेंट घेतोय। ते स्टेटस आपल्याला समजेलच येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये। परंतु उद्या 10 ऑक्टोबर फ्रायडे सकाळी 10 वाजता आपल्याला ट्विटर कॅम्पेन करायचा आहे। जे विद्यार्थी लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करतात किंवा जे घरी बसून अभ्यास करत आहेत, ज्यांना दुसरे काय एफर्ट्स घ्यायचे नाही आहे, अशा विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की उद्या 1 ते 2 तास, 1 तासच मी म्हणेल, सर्वांनी ट्विटरचे अकाउंट ओपन करा। तुमच्याकडे 2-2 सिम कार्ड आहेत, 2 नंबरवर 2 वेगवेगळे ट्विटर अकाउंट तुमचे पाहिजे। ट्विटरवर ते फीचर पण आहे की 2 आपल्याला त्या ठिकाणी अकाउंट्स स्वाईप करता येतात एकाच वेळेस, जसं इंस्टाग्रामला आहे मल्टिपल अकाउंट्स तुम्हाला ॲड करता येतात। सिमिलरली ट्विटरवर सुद्धा ते फीचर आहे, मल्टिपल अकाउंट्स तुम्ही ॲड करू शकता। जर तुमचं अकाउंट नसेल तर मल्टिपल अकाउंट्स उघडा, तुमच्या आईचा नंबर घ्या, वडिलांचा नंबर घ्या, भाऊ बहिणींचा नंबर घ्या आणि त्याच्यावर तुम्ही ट्विटरचे मल्टिपल अकाउंट्स ओपन करा। आपल्या टेलिग्राम चॅनलला सगळे हॅशटॅग, सगळे ट्विट्स दिले जातील, ते फक्त तुम्हाला बसून ट्विट आणि रिट्विट करायचं आहे, बस। ह्या पलीकडे तुम्हाला दुसरे काही एफर्ट्स घ्यायचे नाही आहे। ओके, आपण सगळे एका प्लॅटफॉर्मवर आलेलो आहेत, बाकीचे क्लासेसवाले पण इन्वॉल्ड आहेत त्याच्यामध्ये। सगळे एकत्र येऊन आपण एक अंतिम लढा, एक शेवटचा प्रयत्न करणार आहोत ही जाहिरात येण्यासाठी म्हणजे जाहिरात ऑलरेडी आलेली आहे। RTO AMVI च्या जागा त्या जाहिरातीमध्ये ॲड झाल्या पाहिजे। मला वाटतं 7 तारखेपासून तर 27 तारखेपर्यंत फॉर्म फिलिंगची डेट आहे, तर त्याआधीच आपल्याला काय जे प्रयत्न करता येतील ते आपण करणार आहोत। ओके, सगळ्यांना एकत्र येणं गरजेचं आहे, युनिटी आत्ता दाखवणं गरजेचं आहे, लक्षात घ्या। ओके, माझ्यासाठी कोणीतरी काहीतरी करेल आणि मी एकटा बसेल फक्त आणि जाहिरात येईल असं ॲटिट्यूड प्लीज ठेवू नका। ओके, मी स्वतः एक मेकॅनिकल इंजिनियर असून सुद्धा मला गरज नाही या गोष्टींची, परंतु मला आपल्या बाकीचे जे मेकॅनिकल इंजिनियर्स आहेत
त्यांच्यासाठी मला वाईट वाटतं आणि मला पर्सनली खूप या गोष्टीचा राग आलेला आहे की जर डिपार्टमेंटमध्ये 450 ते 500 जागा वेकंट असून सुद्धा तुम्ही जर मागणी पत्र पाठवू शकत नसाल तर हे खूप मोठं फेल्युअर आहे, हे लक्षात घ्या. त्याचं रिझन आपल्याला समजेलच फ्युचरमध्ये की का एक्झॅक्टली यांनी पाठवलं नाही किंवा का इतका वेळ लागला, का डिले झाला, ते त्या पुढच्या गोष्टी आहेत. परंतु आत्ता आपल्याला काय करायचं आहे, 1 बाय 1 सगळ्या गोष्टी आपल्याला कशा करायच्या आहेत. तर बघा, ट्विटर कॅम्पेन आपण करणार आहोत. जसं मी तुम्हाला बोललो, सर्व ट्विट्स आणि ते मी माझ्या टेलिग्राम चॅनलला शेअर करणार आहे @मिशन IAS मेकॅनिकल. ओके, सर्वांनी हा टेलिग्राम चॅनल जॉईन करा @मिशन IAS मेकॅनिकल, किंवा टेलिग्राम चॅनलचं नाव आहे मिशन RTO AMVI बाय IAS पंकज सर. ओके, तर हॅशटॅग बघा, हे 2 हॅशटॅग आपल्याला यूज करायचे आहे. सर्वांचे सेमच ठेवले आहेत, आपण याच्यामध्ये काही चेंजेस केलेले नाहीये. ओके, #RTO AMVI _ पोस्ट मस्ट बी रिलीज्ड, आणि दुसरं काय असेल #RTO AMVI जागा आल्यास पाहिजेत. ओके, कुणाकुणाला टॅग करणार आहोत आपण @CMO महाराष्ट्र, जे आपले ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहेत प्रताप सरनाईक, मी एकनाथ शिंदे जे आपले डेप्युटी CM आहेत. आणि अजून पण आपण भरपूर लोकांना टॅग करू शकतो. ओके, बाकी जे डेप्युटी CM आहेत, अजित पवार असतील किंवा मग बाकीचे जे मंत्री महोदय आहेत, त्यांना आपण MPSCला टॅग करू शकतो. ओके, परंतु हे सगळं मी शेअर करेल उद्या आपल्या टेलिग्राम चॅनलला. तुम्हाला फक्त बसल्या बसल्या बघा, असंही तुम्ही टाइमपास करत असता, इंस्टाग्रामवर रील्स वगैरे स्क्रोल करत असतात, तर उद्या 1 तास हे करा. ओके, विनंती आहे सर्वांना, मनापासून विनंती आहे की हा एक शेवटचा प्रयत्न आपण करूयात. बाकीचे प्रयत्न बरेच विद्यार्थी करतच आहेत. ओके, तर हा एक प्रयत्न आपल्याला उद्या करायचा आहे. मॅक्झिमम पार्टिसिपेशन मला तुमच्याकडनं हवं आहे. ओके, मॅक्झिमम पार्टिसिपेशन म्हणतोय मी, आणि त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट केली की मल्टिपल ट्विटर अकाउंट्स ओपन करा. ओके, ट्विटर ते जुनं होतं, आता X म्हणून आहे, तर ट्विटर तुम्ही सर्च केलं तरी येऊन जाईल ते. तर ते ॲप पहिले तुम्ही डाउनलोड करा. तर ट्विटर कॅम्पेन असणार आहे उद्या. टायमिंग बघा इथं दिलेला आहे, फ्रायडे 10 ऑक्टोबर at 10 AM. आणि मिशन IASला ट्विटरवर फॉलो करा. तिथं सगळे जे यासाठी लागणारे जितके काही बॅनर्स असतील सगळं माझ्या टीमला मी सांगितलेलं आहे, ते बनवतील सगळे बॅनर्स. ते फक्त तुम्हाला ट्विट रिट्विट इतकंच करायचं आहे. भरपूर त्या टाइम फ्रेममध्ये आपला जे कॅम्पेन आहे ते ट्रेंडिंगला गेलं पाहिजे, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ह्याच्या पहिले सुद्धा मोठे मोठे ट्विटर कॅम्पेन झालेले आहे आपल्या देशात, आणि ते सक्सेसफुल ट्विटर कॅम्पेन झालेले आहे. परंतु तिथं मास होता, मास म्हणजे भरपूर क्राऊड होता त्या एक्झामची तयारी करणारा. आपल्याकडे खूप स्पेसिफिक आहे, त्यामुळं जितका जास्त आपल्याला ताकद लावता येईल, जितका जास्त आपल्याला ट्विट आणि रिट्विट करता येईल, तितकं आपला फायदा असेल, तितकी ती गोष्ट त्या संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचेल आणि मग ती त्या गोष्टीची दखल घेतली जाईल. ओके, तर हे गरजेचं आहे. तर एवढीच माझी रिक्वेस्ट होती या व्हिडिओ मार्फत तुम्हाला सर्वांनी उद्या एकत्र येणं गरजेचं आहे. उद्याचा काही तुमचं काम असेल XYZ सगळं बाजूला ठेवा. 9:45 वाजता मोबाईल घेऊन बसायचं. 2 मोबाईल असतील, 3 मोबाईल असतील, 4-5 सिम कार्ड असतील, सगळं घेऊन बसायचं एकत्रच. ओके, आणि कंटिन्युअस हेच काम करायचं आहे तुम्हाला उद्या. तर माझी मनापासून सर्वांना विनंती आहे. आता डिसिजन तुमचा आहे, इनिशिएटिव्ह आपण घेतलेला आहे, विद्यार्थ्यांनी विनंती केली, इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. पर्सनल लेवलला सुद्धा मी माझे जितके काही कॉन्टॅक्ट्स असतील, जितके काही माझे ओळखी वगैरे आहेत ते मी यूज करतोय, तिथपर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करतोय. आणि का एक्झॅक्टली जाहिरात आली नाही, काय रिझन होतं, ते सगळं समोर येईलच लवकरच. परंतु उद्यासाठी सर्वांना रेडी राहायचं आहे, माझी मनापासून विनंती आहे तुम्हाला सर्वांना. ओके, तर भेटूयात उद्या कदाचित मी सकाळी 10ला येईल मी तुमच्यासमोर यूट्यूबला लाईव्ह. परंतु ते व्हिडिओ वगैरे बघण्यापेक्षा मी तुम्हाला सजेस्ट करेल की जे काय आहे तुम्ही टेलिग्राम चॅनल एकदा हा पहिले जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला उद्या इझी जाईल सगळ्या गोष्टी. फक्त तुम्हाला स्वतः काही करायची गरज पडणार नाही. त्या लिंक्सवर फक्त क्लिक करायचं, ट्विट करायचं, स्वतःच्या अकाउंटवर रिट्विट करायचं, परत दुसऱ्या अकाउंटला स्विच करायचं, हे करत राहायचं फक्त. दॅट्स इट, इतकीच माझी अपेक्षा आहे. ओके, तर जे पण अभ्यास करणारे विद्यार्थी आहे, जे लायब्ररीत किंवा घरी बसलेले आहेत, त्यांनी सुद्धा सहभाग आपला याच्यामध्ये असला पाहिजे. पूर्णपणे 100% तुमचा सहभाग असला पाहिजे. फायदा तुमचाच होणार आहे, करिअर तुमचा आहे. तर तुमच्यासाठी जर सर्व एकत्र आले तर तुम्हाला स्वतः ॲक्टिव्हली या ठिकाणी पार्टिसिपेट करावं लागेल. ओके, तर मी थांबवतो इथेच. भेटूयात उद्या सकाळी 10ला. थँक्यू.